नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई सर्वोच्च न्यायालय भरती 2025 यामधील चालक, लिपिक, शिपाई, हमाल या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणारी महत्त्वाची अशी प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण यामधून येणारे प्रश्न हे सर्व IMP प्रश्न आहेत आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। तरी जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, तसेच बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे आपला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश कोण होत्या? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे आणि पहिली महिला न्यायाधीश हे तुम्हाला विचारलेले। बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, न्यायमूर्ती सुजाता मनोहर, न्यायमूर्ती लीला सेठ, न्यायमूर्ती फातिमा बीबी आणि न्यायमूर्ती ताहिला रामानी। योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर 3, न्यायमूर्ती फातिमा बीबी ह्या काय आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत। फातिमा बीबी ह्या 1983ला केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या होत्या आणि त्यानंतर पहा सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या पोहोचल्या। मग यांची नियुक्ती कधी झाली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून? तर त्यांना 6 ऑक्टोबर 1989 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांचा कार्यकाळ होता बघा 29 एप्रिल 1992 पर्यंत, म्हणजे 1989 पासून ते 1992 पर्यंत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश राहिल्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? भूगोलावरला प्रश्न आहे। भूगोलावर सुद्धा तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात। या ठिकाणी तुम्हाला विचारले कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? पर्यायामध्ये दिले तुम्हाला गुरु, प्लुटो, मंगळ आणि शनी। योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे। विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामुळे तुमचं रिव्हिजन होतं आहे। बघा, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं? तर योग्य आणि अचूक उत्तर येईल याचं पर्याय नंबर क। मंगळ हा जो ग्रह आहे याला काय लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं, त्याच्या लाल रंगामुळे लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं। पुढचा प्रश्न आपण बघूया। चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। रशिया, युक्रेन, कझाकिस्तान, चीन असे पर्याय तुम्हाला दिलेले। तर हा चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये येतो? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर ब, युक्रेन या देशामध्ये हा प्रकल्प येतोय। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? भूभागाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा तुम्हाला विचारलेला। आता सर्वात मोठा कोणता जिल्हा आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे हे या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे। बघा, सोलापूर, नाशिक, नागपूर, पुणे असे पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। भूभागाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? कोणता येईल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब, नाशिक। भूभागाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात त्याचा दुसरा क्रमांक लागतो आणि मग पहिला क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा लागतो हेही तुम्हाला माहीत पाहिजे। तर जो अहिल्यानगर जिल्हा आहे हा भूभागाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। झाडाचे वय कशावरून ठरवितात? झाड हे किती जुनं आहे, त्याचं वय किती असेल हे कशावरून ठरवतात? बघा,
पर्याय काय देईल तुम्हाला? खोडाच्या आकारावरून, बुंध्याच्या आतील वर्तुळावरून, त्याच्या उंचीवरून किंवा यापैकी नाही. तर झाडाचं जे वय आहे हे कशावरून ठरवलं जातं? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब, बुंध्याच्या आतील वर्तुळावरून झाडाचं वय ठरवलं जातं. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी. स्पष्टीकरण आहे बघा, झाडाच्या खोडातील वार्षिक काड्यावरून शास्त्रोक्त पद्धतीने काय त्याचं वय मोजलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? मानवी शरीरावर जर मादक पदार्थाचं अतिसेवन केल्यानं प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था. योग्य उत्तर काय आहे? मज्जा संस्था. कारण काय? अल्कोहोल किंवा मादक पदार्थाचा थेट परिणाम मध्यवर्ती मज्जा संस्थेवर होतो. त्याला आपण काय सेंट्रल न्यूरस सिस्टीम असं म्हणतो. त्यामुळे मेंदूच्या शरीरावरील नियंत्रण सुटते. म्हणजे त्याचं योग्य उत्तर काय येतं? पर्याय नंबर डी, मज्जा संस्था. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोळकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? गोळकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते? बघा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ. कोणत्या राज्यामध्ये येते? तर गोळकोंडा हा तेलंगणा या राज्यात येतो आणि गोळकोंडा खान सुद्धा तेलंगणा या राज्यात येते. यावरून लक्षात ठेवायचं की याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, तेलंगणा या राज्यामध्ये. कारण ऐतिहासिक गोळकोंडा किल्ला आणि हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला गोळकोंडा खानी सध्या तेलंगणा राज्यामध्ये म्हणजे हैदराबाद जवळ आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात कहांडला, त्याला काय करहांडला सुद्धा म्हटलं जातं, वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कहांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागपूर, चंद्रपूर, अमरावती, कोल्हापूर. योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर ए, नागपूर या जिल्ह्यामध्ये हे वाघ अभयारण्य आहे कहांडला. बघा, उमरेड कांडला हे वन्यजीव अभयारण्य प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यात आणि याचा काही भाग भंडारा जिल्ह्यात सुद्धा येतो. म्हणून पर्यायामध्ये तुम्हाला जर भंडारा नागपूर नसेल आणि भंडारा असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला भंडारा द्यावं लागेल. परंतु या ठिकाणी नागपूर आहे, भंडारा नाही आहे, म्हणून आपल्याला नागपूर द्यावं लागलं. परंतु लक्षात ठेवायचं की जे करहांडला वन्यजीव अभयारण्य याचा काही भाग भंडारा जिल्ह्यातसुद्धा येतो. म्हणजे नागपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यामध्ये हा भाग वसलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुक्ताफळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. व्याकरणवरला प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला वाक्प्रचाराचा अर्थ विचारला आहे. मुक्ताफळे उधळणे, मूर्खासारखे बोलणे, मोत्याच्या माळा करणे, पांढरी फुले वाहणे किंवा मुक्तपणे फिरणे. काय योग्य अर्थ येईल या वाक्प्रचाराचा? तर मुक्ताफळे उधळणे म्हणजेच मूर्खासारखे बोलणे. योग्य उत्तर हे पर्याय नंबर अ हे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचे. तो मोठ्याने गातो या वाक्यातील काय तुम्हाला क्रियाविशेषण ओळखायचं सांगितलेलं आहे. पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं आहे तो मोठ्याने गातो किंवा मोठ्याने गातो. तर याचं क्रियाविशेषण काय आहे? पर्याय नंबर ब हे याचं योग्य उत्तर येतं. काय मोठ्याने क्रियाविशेषण आहे जे गातो या क्रियापदाची रीत सांगते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला एक लाईक नक्की करायचे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे. व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करून द्यायचे, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.